5-7 मिनिटं झाली, रस्त्यावरची लोक असे घाणेरडे लुक्स द्यायला लागले होते. म्हटलं साहेब आहे, म्हटलं बरं वाटतं का सर, चला ना पोलीस स्टेशनमध्ये. थोडं असं नाही जाऊ शकत म्हणाला, पूर्ण व्हॅन भरली की मग जायचं. म्हटलं साहेब मला सांगा, ही पोलीसची व्हॅन आहे का नीता वॉल्वो? मुंबई पोलीसशी नाही वाद घालू शकत आहे ना. मस्त आहेत मुंबईचे पोलीस. कोणाला आलाय मुंबई पोलीसचा अनुभव आलाय कोणाला? झालंय कोणी अरेस्ट वगैरे कधी? नाही, कोणीच नाही. नाही सर, तुम्ही पण नाही? मी 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 झालो एकदा. ठीक आहे, जज करू नका. ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसमध्ये गेलो होतो मी. एवढी दारू पीत पण नाही. त्या दिवशी ऑकेजन स्पेशल होता. माझा लहानपणचा मित्र मनीष, तो 12 वर्षांनंतर अमेरिकेहून आला होता आणि तो म्हणाला होता बिल तो भरणार आहे. आणि जे पितात तुम्हाला माहिती आहे, पिणाऱ्यांचा सोपा नियम असतो, जेव्हा दारू फुकट असते कुत्र्यासारखी प्यायची असते. आम्ही पीत होतो. इतके पहिलो एका पॉईंटला वेटर नेऊन सांगितलं तसं अजून नाही मिळणार, दारू संपली. मनीषला राग आला, म्हणाला अशी अशी 12 महिने दारू संपली. मालकाला बोल, थोडा सर मालक तिहार जेलमध्ये आहेत, तुम्ही सहारा स्टारमध्ये आहात. मनीषला खूप झाली होती. अरे आम्ही फ्रेंच फ्राईज मी खात होतो. मी फ्राय तोंडात टाकला, हा ते लायटरनी पेटवायला जात होता. आणि ते तसा 12 वर्षांनंतर आला होता. म्हटलं इतके वर्ष आला नाही, माझ्या लग्नाला नाही आला, अजून दुसऱ्या मित्राच्या कोणाच्या लग्नाला नाही आला, अचानक इतक्या वर्षानंतर आला. म्हटलं असं काय झालं? तर मी विचारलं त्याला, म्हटलं मनीष काय झालं इतक्या वर्षांनी आला? सोना माझं काय झालं म्हणाला, मी एक स्वप्न बघितलं म्हणाला. त्यामुळे जेव्हापासून स्वप्न बघितलं ना, मी खूप रेस्टलेस झालो म्हणाला. म्हणून ते स्वप्न पुरं करण्यासाठी मी आलो आहे भारतात. म्हटलं वा, म्हटलं मनीष ना हुशार होता, IITत वगैरे होता. म्हटलं मनीषनी स्वदेश बघितला असणार. म्हटलं आता हा झाला इन्स्पायर. आता म्हटलं हा पण त्याच्या गावाला जाणार, झऱ्यावर टाकी बांधणार, त्या पाण्यातनं वीज तयार करणार, घराघरापर्यंत वीज पोचवणार, म्हातारीच्या घरात बल्ब बसवणार आणि बल्ब पेटल्यावर म्हातारी म्हणणार बिजली. वाव मनीष, म्हटलं काय तुझं स्वप्न? त्याच्या उत्तरासाठी मी प्रिपेअर्ड नव्हतो. तो मला म्हणाला, मला एक दिवस म्हणाला बांद्रावरही सिलिंगवर उभा राहून समुद्रात शू करायची आहे. म्हटलं माझा पण सेम रिॲक्शन होतं. त्याला शी मनीष म्हटलं खाण्याड्या. म्हटलं तुझं गाव कोणतं आहे? तुला तार करली. हा म्हटलं मग ठीक आहे म्हटलं. आणि मी बारमधून बाहेर पडलो. त्या व्हॅले पार्किंगवाल्यांनी गाडीची चावी दिली. मी गाडीत बसल्यावर जस्ट शिव्या घातल्यात व्हॅले पार्किंगवाल्याला. कारण इतके लबाड असतात व्हॅले पार्किंगवाले. ह्यांना आपली गाडी चालवायची असते 10-15 मीटर फक्त. त्या ते सगळं बदलून नाही टाकत गाडीतलं. ते सीटचं अंतर, बॅकरेस्टचा अँगल, हा आरसा तो आरसा. मला पुढची 20 मिनिटं लागली ते सगळं सेटिंग परत नीट करायला. मग तिकडनं आम्ही निघालो. मनीषला ना त्याच्या कोणत्या तरी आत्याकडे सोडायचं होतं. तो मला डिरेक्शन्स देत होता की इकडे राईट घे, इकडे लेफ्ट घे. मध्ये एका पॉईंटला स्टिअरिंग खेचायला लागला. म्हणजे इकडे राईट घे, राईट घे. म्हटलं सोड स्टिअरिंग, फ्लायरवरती होत म्हटलं आपण. मग थोड्या वेळाने नॉस्टॅल्जिक झाला. त्याला अशा जुन्या जुन्या गोष्टी आठवायला लागल्या. मला म्हणलं तुला आठवते का आपण काकांची ब्लॅक लेबल संपवली होती? हो म्हटलं आठवते. तू नाही, तुला सोनाली आठवते, आपल्या वर्गातली सोनाली? म्हटलं काय प्रश्न? म्हटलं ऑब्व्हियसली आठवते. त्याची घाणेरडी होती नाही? म्हटलं मनीष नको बोलूस सगळं. कशी होती ती पिंपल क्वीन, तोंडाला लसणीचा वास यायचा. हे म्हटलं मनीष नको बोलू रे सगळं. तोंडाला एक हॉट गॉसिप सांगू का? हॉट गॉसिप. म्हटलं काय? तर ती सोनाली आहे ना, सोनाली, तिचं मोनूबरोबर अफेअर चालू आहे. म्हटलं मनीष प्लीज यार, लिमिट क्रॉस नको करू. म्हटलं काय रे म्हणे, तुला काय एवढा राग येतो म्हणे? बायको आहे तुझी? म्हटलं नाही चालेल. म्हटलं तुझी बायको आहे म्हटलं. आणि म्हटलं तुझं टोपण नाव मोनू आहे म्हटलं. आम्ही जातो की 20-25 मिनिटं झाली. त्याच्यानंतर गल्ली आली. मला म्हणाली इकडे राईट घे. राईट घेतला तर एक समोर बिल्डिंग होती. मनीष म्हणाला हा मला माझी आत्या ह्या बिल्डिंगीत राहते. तशी मोठी बिल्डिंग होती. पुढे लोखंडाचं गेट होतं. 4-5 वॉचमन उभे होते. मी हॉर्न वाजवला. वॉचमन इतका आगाऊ होता, त्यांनी गेट नाही उघडलं. गाडीकडे चालत आला. काचेवर टकटक केलं. काच खाली केली. म्हटलं काय झालं? म्हटलं माझ्या मित्राची आत्या त्या बिल्डिंगीत राहते.
तेव्हा तुमच्या मित्राची आत्या त्या बिल्डिंगीत राहते. हो म्हटलं, मित्राची आत्या राहते त्या बिल्डिंगीत. तो सर ते रेल्वे स्टेशन आहे. मी डोळे बारीक करून बघितलं ते दादर स्टेशनच होतं आणि तो वॉचमनही नव्हता. इथे सिंह होते. मला नाही बाहेर या बाहेर. नॉर्मली लोकांना नाव वगैरे विचारतात. मी त्याच्या पलीकडे गेलो होतो. ह्यांनी डायरेक्ट पाठच्या खिशातनं मशीन काढलं, टाकलं माझ्या तोंडात. मला मार फुंकर. आता मला माहिती नाही माझ्या हाती ते मशीन किती लोकांच्या तोंडात जाऊन आलं होतं. जसं ते माझ्या तोंडात गेलं, माझ्या तोंडात गुटख्याचा कॉकटेल बनायला लागला. मी माझ्या आणि हवालदाराच्या मधनं अजय देवगणला बघितलं त्या दिवशी जाताना. म्हणजे जरा पुसून द्या. त्यांनी पुसलं, परत टाकलं. म्हणाला मार फुंकर. मी फुंकर मारली, मशीन हाय झालं. त्यातनं वेगवेगळ्या रंगाचे दिवे यायला लागले. नॉर्मल लोकांचं ब्लड अल्कोहोल लेवलचं रेटिंग आहे, माझ्यातनं जगजित सिंगची गझल आली. हवालदारांनी सल्यूट केलं. म्हणा सर 30 वर्षाच्या ड्युटीत एवढा आउट कोणाला नाही बघितलं. मला प्लीज या. आता मी पोलीसच्या व्हॅनच्या दिशेत चालत जातोय. मला असं दिसतंय की माझ्यासाठी रेड कार्पेट टाकलंय. लेडी कॉन्स्टेबल माझ्या ती गुलाबाच्या पाकळ्या टाकतायत की आइये आपका इंतजार था. मी पोलीसच्या व्हॅनची पहिली पायरी चढलो होतो. तेवढं गाडीतनं मनीष ओरडला. म्हणाला ब्रो डोंट वरी, मी गाडी घरी सोडून येतो. तोपर्यंत गाडी पोलीसच्या टोईंग व्हॅनवर चढली होती अर्धी. त्याला म्हटलं मर म्हटलं तू तिकडे. मी बसलो व्हॅनमध्ये. व्हॅनमध्ये एक माणूस ऑलरेडी पकडला गेला होता. तो व्हॅनमधल्या पोलीसवाल्याशी निगोशिएट करत होता. म्हणा साहेब जाऊ द्या ना, एकच पेक प्यायलोय. पोलिसांना म्हणा साहेब कायदा सगळ्यांसाठी सेम झालाय. म्हणाला एक पेक पे एक खंबा पे, जेलमध्ये जावंच लागेल. हा ठीक आहे. त्यांनी खिशातनं बाटली काढली, तिकडे सुरू झाला परत. 5-7 मिनिटं झाली. रस्त्यावरची लोक असे घाणेरडे लुक्स द्यायला लागले होते. म्हटलं साहेब आहे. म्हटलं बरं वाटतं का सर, चला ना पोलीस स्टेशनमध्ये. थोडं असं नाही जाऊ शकत. म्हणाला पूर्ण व्हॅन भरली की मग जायचं. म्हटलं साहेब मला सांगा ही पोलीसची व्हॅन आहे का नीता वॉल्वो? आता ऑप्शन नव्हतं. आम्ही बसलो होतो को पॅसेंजरची वाट बघत. 5 मिनिटांनी एक मस्त आयटम आला. असा बाईकला असा धक्का देत देत येत होता. पोलिस त्याला थांबवलं. त्यांना काय चाललंय? तर साहेब काय झालं, ऑफिसची पार्टी होती, मित्रांनी जबरदस्ती पाजली. आणि साहेब माझा नियम आहे दारू प्यायलो की बाईक चालवत नाही. 5 किलोमीटर जरी ढकलत येतो 3 किलोमीटर पुढे जाणार आहे. ते मुंबई पोलीस आहेत. त्याने इंजिनला हात लावला. ते म्हणले बाळा बाईकला ताप आलाय. असं एक एक करत व्हॅन भरली एकदा फायनली. मग आम्ही निघालो पोलीस स्टेशनच्या दिशेत. एक माणूस इतका प्यायला होता त्याला वाटलं पिकनिकला चाललोय. तो ते व्हॅनची भिंत वाजून देखा ना. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि मला त्या दिवशी कळलं की जेव्हा तुम्ही अशा फालतू ऑफेन्ससाठी अरेस्ट होता, समाज तुम्हाला फार रिस्पेक्ट देत नाही. 3 तास झाले मी नुसता उभा होतो, कोणी बघायला तयार नाही माझ्याकडे. शेवटी मी दमलो. एक बाक होता तिकडे, 3 लोक बसली होती. म्हटलं काका जरा सरका. ते म्हणाले तू का आलायस इकडे? म्हटलं काका ड्रिंक अँड ड्राईव्ह. त्याने हे बघ बाळा म्हणाले ही जागा कोणी देत नसतं म्हणे, ही जागा कमवावी लागते. कोणाला मी 5 मर्डर केलेत, त्यांनी 7 मुलं किडनॅप केले, त्यांनी 40 करोडचा फ्रॉड केलाय. म्हटलं सॉरी काका, म्हटलं पुढच्या वर्षी ट्राय करतो. शेवटी एक 3.5 तासांनी दया आली इन्स्पेक्टरला माझ्यावर. त्यांनी मला बोलवलं. म्हटलं तुम्ही का आलायत? म्हटलं ड्रिंक अँड ड्राईव्ह. ठीक आहे म्हणाले, एक काम करा 2000 रुपये भरा, घरी जा, उद्या सकाळी कोर्टमध्ये या, आणि पैसे नसतील तर रात्रभर इकडेच थांबा, सकाळी आम्ही कोर्टमध्ये घेऊन जाऊ. म्हटलं नको. म्हटलं सर प्लीज लॉक ऑप्शन ए. तर मी पाकिट उघडलं, माझ्याकडे 2000 रुपये कॅश नव्हती. मग त्यांना विचारलं म्हणजे सर डेबिट कार्ड चालतं का? तर तो पिस्तूल मी गोळ्या भरायला लागला. तर म्हटलं आता काय करायचं? तेवढ्यात मागे काका बसले. तेवढ्या बाळा तुला कॅश हवी, एक काम कर मला ट्रान्सफर कर, मी कॅश देतो. म्हटलं थँक्यू काका, कोड द्या. कोड स्कॅन केला, रेशमा मसाज. म्हटलं हा म्हटलं म्हणून नाईलाज म्हणून बायकोला फोन केला. तिला म्हटलं ऐक मला ना पोलिसांनी पकडलंय. ते म्हटलं एक ना एक दिवस हे होणारच होतं. अगं म्हटलं नाही, नॉट फॉर जोक्स. ती म्हणाली मग का पकडलंय? म्हटलं ड्रिंक अँड ड्राईव्ह. ती म्हणे ड्रिंक अँड ड्राईव्ह?
तू कोणाची गाडी चालवत होतास? म्हटलं आपली. त्याने आपली गाडी तर बाबा पुण्याला घेऊन गेलेत. तू ऐकलं, माझी उतरली सगळी. मी फोन कट करतो तेवढा एक माणूस हवालदारावर धावत आला आतमध्ये. म्हणा सर हाच माणूस माझी गाडी घेऊन पळाला होता. म्हणतो साल्या तू व्हॅले पार्किंग वाला आहेस. तो म्हणाला नाही तू व्हॅले पार्किंग वाला आहेस. त्यावेळेला आम्हाला दोघांना कळलं, आम्ही दोघांनी काळ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. पोलीस म्हणाला साहेब कधी कधी चांगल्या घरातल्या लोकांवर मिसअंडरस्टँडिंग होतं, या बसा. आता मला माहिती होतं पोलीस जेव्हा चांगला वागतो त्या पुढच्या लाईनमध्ये पैसे मागतो. म्हणून प्रोॲक्टिव्हली विचारलं. म्हणतं सर किती? तो एक मिनिट थांबा. त्यांनी बायकोला फोन केला ना, बेबी बड्डेला काय हवं आहे? तेव्हा सर तुम्ही 30,000, तुम्ही 30,000. म्हणते सर 5 मिनिटापूर्वी 2,000 मागत होता. म्हटलं मी येतोय कोर्टात. दुसरा माणूस घाबरला. तोंडाने म्हणाला कोर्ट बीटचं भानगड नको म्हणाला. मी दोघांचे पैसे भरतो. त्यांनी पाकिट काढलं, 60,000 रुपये कॅश काढली, टाकली टेबलवर. म्हटलं कुठे आहे माझी गाडी? इन्स्पेक्टरनी हवालदारला बोलवलं. म्हणाला कुठे आहे यांची गाडी? हवालदार म्हणा सर गाडी सोडा, आपल्या नोकरीचं बघा. माझी कॉलर पकडली. म्हणाला कुठे आहे आमची गाडी? म्हणजे सर मला काय माहिती, मी 4 तास झाले तुमच्या बरोबर आहे. तर सर तुम्ही आहात इथे, पण जो आयटम गाडीत सोडून आला होता तो व्हॅन सकट यांची गाडी घेऊन पळाला. म्हटलं साहेब एक्झॅक्टली कुठे आहे माहिती नाही, शोधायला मदत करू शकतो. मग आता पुढचे 3 तास मी इन्स्पेक्टर आणि गाडीचा मालक तुमच्या टॅक्स पेअरच्या पैशाचं डिझेल जाळत पोलीसच्या जीपमध्ये अख्ख्या मुंबईत फिरत होतो. फिरता फिरता आम्ही आलो फायनली बांद्रावर सिलिंगवर. That's been my time. Thank you so much. हाय, इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बोनस क्लिप येणार आहे, पण त्याआधी काही सूचना. पुढच्या आठवड्यापासून म्हणजे पुढच्या शुक्रवारपासून शुभमंगल सावधानचा अख्खा शो तुमच्यासाठी यूट्यूबवर येणार आहे. 6 वेगळ्या एपिसोडमध्ये आपण तो टाकणार आहोत. त्यामुळे 6 आठवड्यात तुम्हाला तो आरामात बघता येईल. आपल्या भारतभरात तर आपले शोज होतच आहेत, पण आपला US चा दौरा पण होतो आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये. त्या तारखांचे सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत. जशी वेळ जाईल तसा आम्ही शोज ॲडही करू आणि तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर फॉलो करा. कमेंट लाईक जे करायचं ते करा. आणि भेटत राहूया. ह्या चॅनलला दर शुक्रवारी रात्री 9 वाजता व्हिडिओ येत राहणार आहे. एन्जॉय द रेस्ट ऑफ द व्हिडिओ. मला मागच्या वर्षी US टूर झाली. मी जातच असतो सारखा. तर तेव्हा ना मला मनीषचा फोन आला. मला म्हणा तू सॅन फ्रान्सिस्कोला येणार आहेस तर तुला घरीच थांबायचं आहे. माझं आधी होतं की मला याच्याशी बोलायचं नाही, पण म्हणजे लहानपणीची मैत्री यार. होतं ना एक इन्सिडेंट सगळ्यांबरोबर वाईट, म्हटलं एक चान्स देऊया. आणि मला वाटतं तीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. तर मी सॅन फ्रान्सिस्कोला गेलो. मला एअरपोर्टलाच घ्यायला आला. आणि जसं आम्ही गाडीत बसलो, गाडी थोडी पुढे गेली तर म्हणाला ऐक, तुला घरी गेल्यावर 2 गोष्टी खोट्या बोलायच्या आहेत. म्हटलं काय? पहिली गोष्ट ही की तुझी फ्लाईट 4 तास लेट झाली होती. आणि दुसरी गोष्ट ही की तू दमला तास तुला लिटिल घ्यायची होती म्हणूनच आपण गेलो होतो. म्हटलं असं का खोटं वगैरे बोलायचं आहे? थोडा करंट होणार. ज्या दिवशीपासून मला कळलं आहे तू इकडे येणार आहेस, मी आपल्या दोघांसाठी एक स्वप्न बघितलं आहे. म्हटलं मनीष प्लीज, म्हटलं तुझ्या स्वप्नांपासून मला लांब ठेव. म्हटलं तर चल रे. म्हणाला ठीक आहे आता काय ऑप्शन आहे. आम्ही गेलो. त्यांनी थोड्या वेळाने असं एका बिल्डिंगच्या मागे असा अंधाराचा पार्किंग लॉट होता, तिकडे गाडी थांबवली. आणि ना मागच्या सीटच्या मागे असा हात टाकला आणि दारूची अशी बाटली काढली त्यांनी आणि बूच उघडून घडघड अशी अर्धी बाटली प्यायला. अरे म्हटलं काय करतोयस हे? थोडं घे तू पण पी. म्हटलं का? थोडं हिंमत येईल यांनी. म्हटलं आज जाऊन खून करायचा का म्हटलं कोणाचा? नाही पी नाही. म्हटलं मला ना शुद्धीत राहायचं आहे म्हटलं ते बघण्यासाठी. मी नाही पहिलं. आम्ही तिकडनं गेलो. बिल्डिंगच्या पुढच्या बाजूला आलो तर बघितलं बिल्डिंगवरती असा मोठा बोर्ड लावला होता, चित्ता जेंटलमन्स क्लब. त्याला म्हटलं एक तर चित्ता आणि जेंटलमन एका वाक्यात जात नाही. म्हटलं काय किती लोकांना माहिती आहे जेंटलमन्स क्लब काय असतो? नाही माहिती कोणालाच? सर तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही दाखवत नाही यार. नाही ठीक आहे, ज्यांना नाही माहिती, मी पण पहिल्यांदाच एकदाच गेलो आहे पहिल्यांदा. मला जे काय कळलं ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आज तुम्ही गेलात ना की असं स्टेज असतं आणि मला ट्रेनमध्ये कसा खांब बसतो तसा खांब बसतोय. ठीक आहे. आणि आता काय झालं ना, अमेरिकेत ना आपले खूप भारतीय लोक आहेत म्हणून ती लोक हळूहळू आपली भारतीय संस्कृती पण अडॉप्ट करायला लागलेत. आणि ना ते भारतीय संस्कृतीबरोबर ना आपले खेळ पण ती लोक आता तिकडे खेळायला लागलेत. ठीक आहे. तर त्या दिवशी ना मलखांबाची कॉम्पिटिशन सुरू होती.
आणि ना बायकांचा इव्हेंट होता, ठीक आहे. आणि तिकडे ना स्त्री पुरुष समानता आहे, त्याच्यामुळे बायकांचे इव्हेंट असं ते गर्दी होती पूर्ण, ठीक आहे. सगळी लोक बसली होती आणि ना सगळ्या बायका ते व्यायाम वगैरे अशा करत होत्या. आणि मग आणि तिकडे ना मी सांगितलं स्त्री पुरुष समानता आहे, म्हणजे असं नाही की आपल्याकडे कसं फक्त विराट कोहलीच पैसे कमावणार, हरमनप्रीत नाही, असं नाही. त्या बायकांची काही स्टेप वगैरे आवडली ना की लोक पैसे पण टाकायचे, ताई छान केलंस तू, हे घे वगैरे पैसे वगैरे असं, ठीक आहे. आणि ना काय आहे ना तिकडे थोडंसं ओपन कल्चर आहे, ठीक आहे. आणि ना वलखांब आहे ना हा खूप असा एक्झर्शन खूप जास्ती होतं ना, म्हणजे घाम वगैरे असा येत असेल वगैरे. आणि तुम्हाला वाटतं आपले बाबा कसे एप्रिल मे महिन्यात गरम व्हायला लागले की शर्ट वगैरे काढायचे, मग गंजीवर बसायचे, मग थोड्याने अजून गरम व्हायला लागली गंजी पण काढायचे ना. स्त्री पुरुष समानता आहे, ठीक आहे. तो त्यांचा कल्चरचा भाग आहे, ठीक आहे. आणि असं सगळं असतं. आणि मग ना ते त्यांचं झालं ना व्यायाम करून की मग ते उतरतात खाली आणि मग काय दमायला होत असेल ना ऑब्व्हियसली. मी आता नुसता उभा आहे 2 तास तरी मला दमायला झालं, त्यांना किती होत असेल. आणि मग ते बघतात की कुठे बसू कारण सगळ्या खुर्च्यांमध्ये तुमच्यासारखी लोक बसलेली असतात. म्हणून ते येऊन विचारतात की दादा तुमच्या मांडीत बसले तर चालेल का वगैरे. आणि माझं असं की माझ्या मांडीत तू बसायचे, मी पैसे द्यायचे. म्हटलं एक काम कर, तू बस खुर्चीत, मी बसतो तुझ्या मांडीत. म्हटलं $20 तू दे ना मला. आणि ना तिकडे कसं आहे ना की लोकसंख्या कमी आहे ना, म्हणून माणसाची किंमत आहे तिकडे, ठीक आहे. आपल्यासारखं नाही की मॅच संपली की घरी जा तुम्ही आपापल्या वगैरे, कोहली येत पण नाही तुमच्याशी हँडशेक करायला वगैरे, असं नाही. तिकडे असं की तुम्हाला खेळाबद्दल जास्ती माहिती हवी असेल ना, असा एक वेगळा कक्ष असतो, तर तिकडे जाऊन तुम्ही गप्पा वगैरे मारू शकता अशा. त्यांना मनीषने त्याशी ठरवून आला होता की मलखांबात PhDच करायची आहे, म्हणून तो सगळ्या ॲथलीट्स बरोबर जात होता. मी आपला बाहेर बसलो होतो बावटासारखा. आणि मग ना रात्रीचे 2 वगैरे वाजले असे. मग तो ना ते स्टाफ वगैरे ते खांबावर ते कॉलिन वगैरे मारून पुसायला वगैरे लागला होता. तो मॅनेजर म्हणला सर आता तरी घरी जा. म्हटलं माझ्या मित्राचं झालं की जाऊ आम्ही. आणि तेवढ्यात ना आतून मुलीचा ओरडायचा आवाज आला जोरजोरात. आम्ही धावत गेलो, जाऊन एकदम मुलगी ओरडते, मनीष पडलाय जमिनीवर. मॅनेजर घाबरला, त्यांनी ना ते 911 इमर्जन्सी नंबर आहे ना त्याच्यावर फोन केला आणि ओरडायला लागला. त्यांना वाटलं अतिरेकी हल्ला झालाय. आणि तिकडे ना एकच नंबर आहे इमर्जन्सीचा, आपल्याकडे कसं ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड पोलीस वगैरे, तिकडे एकच आहे. म्हणून फोन केला की सगळे येतात. तर पहिले फायर ब्रिगेड आली. म्हटलं इकडे तुमचं काही काम नाही, तुम्ही जा उद्या घरी या म्हटलं त्याच्या सकाळी. मग ॲम्ब्युलन्स आली, ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर वगैरे सगळे आले. आणि त्यांनी बघितलं त्यामुळे स्ट्रेचर आणा पटकन. म्हटलं बाई एवढं करायची काही गरज नाही, त्याला लगेच चढते, दारू जास्ती झाली त्याला, पाणी मारा म्हटलं, 1 ग्लास लगेच उठेल बघा, तुम्ही हे ट्राय करूया. तिने पाणी आणलं, त्याच्यावर मारलं, तो उठला. तिने कमॉन सर टाइम टू गो, तिचा हात पकडला. म्हणलं बेबी 1 मोर डान्स. अरे म्हटलं सोड, म्हटलं डॉक्टर आहे म्हटलं. त्याला आपलं बसवलं खुर्चीत. तिकडे पण पोलीस उशिराच येतात. मग पोलीस आले, ते म्हणाले काय झालं, म्हटलं काही नाही, म्हटलं दारू जास्ती झाली. ते म्हणजे ठीक आहे, मग घरी कसं जाणार. म्हटलं मी कॅबनी त्याला घेऊन जाईन. म्हटलं आय एम नॉट ड्रंक. ते म्हणजे ठीक आहे, आर यू शुअर. म्हटलं येस. पोलीसवाले गेले. म्हटलं यार कॅब जर बुक करून गेलो तर सोनाली विचारेल गाडी कुठे आहे. मग हे खोटं लपवायला 10 गोष्टी अजून खोट्या बोलायला लागतील. जाऊ दे, त्यापेक्षा मीच गाडी ड्राईव्ह करत जातो. गाडीत त्याला बसवलं, मी बसलो, बेल्ट वगैरे लावला. मग मला रिअलाईज झालं की ह्याला घेऊन कुठे जायचं आहे. ॲड्रेस कोणाला माहिती आहे. मी काय केलं, उतरलो, बाहेर आलो, त्याच्या खिशातनं पाकिट काढलं. त्यात लायसन्स होता, लायसन्सवर पत्ता होता, पण लायसन्सचा 7 वर्ष जुना होता. मला वाटलं की कदाचित ह्यानी घरचा पत्ता बदलला असेल, घर बदललं असेल. पण मग असा पण एक विचार आला की हा माणूस जशी स्वप्न बघतोय आयुष्यात, आय डोंट थिंक नवीन घर घेतलं असेल. म्हटलं चान्स कशाला घ्यायचा, म्हटलं उगाच नको काही व्हायला. म्हणून मी ना शेवटी सोनालीला फोन केला. म्हटलं आम्ही अशा अशा जागी आहोत. तर ती बिचारी आली रात्री 2:30 वाजता, दोन्ही मुलांना घेऊन कॅबनी आली. मुलांना असं गाडीत वगैरे बसवलं मागे. माझ्याकडे आली. मी तुला लाज वाटत नाही म्हणाली, इकडे आलास माझ्या नवऱ्याला फुकट घालवण्यासाठी. म्हटलं बाई तुझा नवराच वाईट संगत आहे म्हटलं, माहिती आहे का तुला. आणि म्हटलं थोडी लांब होऊन बोल, म्हटलं लक्ष्मीचा वास येतोय म्हटलं. नाही ती म्हणजे तुम्ही आता 40 वर्षाचा झाला, तुम्हाला काहीतरी आता कळलं पाहिजे. तेवढ्यात भरंका नावा झाला. ही पॅनिक झाली, अरे हा कुठे गेला, हा दारू प्यायला, माझी मुलं आहेत त्या गाडीत वगैरे. म्हटलं घाबरू नको, उबरचं ॲप आहे. म्हटली आहे. म्हटलं बुक कर. ती म्हणजे जायचं कुठे. म्हटलं एक ब्रिज तुमच्याकडे पण आहे ना. दॅट्स बीन माय टाईम. थँक्यू सो मच.